रवा आपण जो तांब्या आणलेला बघा तो पुजलाय मी. छान वाटतं बघा तांब्या कळशी काही म्हणू शकतो आपण. आणि आज गुरुवार असल्यामुळे पिवळं वस्त्र खाली अंतरलेलं आहे. आणि आजची देवपूजा आपले महाराज वर बसलेले आहेत. आणि हे जे ग्रंथ आहेत मैत्रिणींनो ते लग्नाच्या आधीचे आहेत बघा. पिशवी पण किती जुनी झालेली आहे बघा. तर हे असेच ठेवून होते. ज्यावेळी मला पुस्तकं पाहिजे होती ग्रंथ ते त्यावेळी मला मिळालं नाही आणि आत्ता मिळाली ती. मग म्हटलं कोणतर वाचेल म्हणून मी इकडे घेऊन आले. कारण आईला आणि पप्पांना येतं पण कन्नड येतं वाचायला आणि आईला वाचायलाच येत नाही. म्हणजे तिचं काही शिक्षण झालेलं नाही आहे. त्यामुळे मग कोण वाचायचं म्हणून मी घेऊन आलेले आहे. असं लाल कापडात आम्ही ते बांधून ठेवलेलं सगळी पुस्तकं आहेत बघा यामध्ये. सगळी ग्रंथ सगळे आहेत. लग्नाच्या आधी आम्ही सगळी पारायण केलेली होती. हरिपाठ आहे, मनाचे श्लोक आहेत, असं सगळं वाचत होतो आम्ही. आईच्या घरात होतो त्यावेळी. आणि ही वैभवलक्ष्मीची वगैरे पुस्तकं आहेत. आणि वामनराव पै यांची ही पुस्तकं पण आहेत. त्यांचे पण म्हणजे वाचण्यासारखं हे चांगले होते विचार वगैरे. त्यामुळे आम्ही ते वाचत होतो. आणि ही वैभवलक्ष्मीची वगैरे पुस्तकं आहेत. आरतीचं पुस्तक आहे. सगळी पुस्तकं मी आणलेली आहेत. ही 16 सोमवार मी 3 वेळा केलेली पुस्तक बघू शकता तुम्ही. खराब होत आलेलं आहे ते. पण 3 वेळा मी 16 असं केलं. आता काय होत नाही खरं. कारण त्याला पाणी वगैरे सुद्धा प्यायचं नसतं. आणि आमचे जे धर्मगुरू आहेत विश्वगुरू बसवण्णा त्यांचं हे पुस्तक आहे. असे सगळे ग्रंथ वगैरे आम्ही असं बांधून ठेवलेले होते. हे आरतीचं आहे पुस्तक. लक्ष्मीपूजा कशी करायची काय करायची सगळी पुस्तकं आहेत यात. पाळण्याचं पुस्तक सुद्धा आहे यामध्ये. आता जी माझी इथं बहीण आहे कागलमध्ये तिच्या मुलगीला पुस्तक पाहिजे होती महाराजांची सगळी. ती पारायणला वगैरे बसणार आहे. हे बघा स्वामी समर्थ सप्तशती. परत त्यावेळी दुर्गा सप्तशती पुस्तक कसं होतं बघा. आत्ता वेगळं आहे दुर्गा सप्तशती. बारीक काढलेलं आहे त्याने आता पुस्तक. पण त्यावेळी दुर्गा सप्तशतीचं एवढं मोठं पुस्तक होतं. ते पुस्तक होतं दुर्गा सप्तशतीचं त्यावेळी. आणि हे आहे ते नित्यसेवेचं पुस्तक आहे. कवर वगैरे घालून त्यावेळी ठेवलेलं. पण त्यावेळी नित्यसेवेचं पुस्तक पण वेगळं होतं बघा. असं होतं नित्यसेवेचं पुस्तक. म्हणजे आतला भाग सगळा तोच आहे फक्त कवर त्यांनी बदललेला आहे. असं नित्यसेवेचं पुस्तक त्यावेळी होतं. असं कवर वगैरे घालून कशी पुस्तकं आहेत नवीनच आहेत व्यवस्थित ठेवलेली. आणि हे सारामृत आहे. स्वामी चरित्र सारामृत रोज वाचत होतो आम्ही त्यावेळी. त्यावेळेचा कवर पण वेगळा आहे बघा सारामृतचा. आत्ताचा कवर वेगळा आहे. हे पहा त्यावेळी असं सारामृत होतं. स्वामी चरित्र सारामृत असं म्हणजे कवर असा होता. आणि आत्ताचा कवर वेगळा आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथ बघू शकता तुम्ही. कवर किती मजबूत आहे त्याला. हे पहा आता तसं नाही. पुट्ट्यांचं आता साधा जो पुट्टा असतो त्याचं कवर आहे. हा आधीचा ग्रंथ आहे बघा. आत्ताचा वेगळा आहे आणि आधीचा वेगळा आहे. लग्नाच्या आधी आम्ही पारायण करत होतो त्यावेळेची ही सगळे ग्रंथ आहेत. साडी ते ही सगळी बहिणीच्या मुलगीला देणार आहे. तिला पारायण करायचं. त्यामुळे ती मला सारखं म्हणत होती मावशी आण म्हणून. ते मी दरवेळी जायची आणि विसरूनच यायची. आईला यावेळी म्हटले ती पुस्तकं तेवढी ती ग्रंथ आहेत ती अशीच बांधते.
असं बांधून ठेवलेलं मी तिजोरीमध्ये, पण आईनं आमच्या पसारा वगैरे काढताना ते पोटमाळ्यावर कुठे ठेवलेले डब्याला घालून ते आत्ता गावलं. आईच्या घरात तर आमच्या एवढा पसारा आहे, अजिबात काही गावत नाही. हा भोपळा आणलेला आहे मी आईकडून, घाऱ्या बनवायच्यात आपल्याला. 50 रुपयाला भोपळा. कोल्हापुरात हा जर भोपळा तुम्ही कपिल तीर्थ मार्केटला गेला तर कमीत कमी 300 रुपये घेतो, कारण तिथं किलोवर भोपळे विकतात ते. त्यामुळे इंचलंजी आमची गोरगरिबांची इंचलंजी आहे बघा. सगळं स्वस्त मिळतं कोल्हापुरात, काही खरं नाही. कपिल तीर्थ मार्केटमध्ये गेले की हाच भोपळा 1 किलो झाला तर 300 रुपये 350 रुपयाला मिळतो. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ गुरुवार. आज गुरुवार आहे आणि फायनली आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे. म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर ही अपडेट मला तुम्हाला याच्या आधीच पोचवायची होती, पण मी गावी गेलेली असल्यामुळे ती अपडेट द्यायचं म्हणजे राहून गेलं. कारण सगळे असल्यावर तुम्हाला माहिती आहे, सगळी असलीत की कसा गोंधळ असतो. म्हणजे सगळी कामं आवरायचं, स्वयंपाक, नाश्ता, जेवण, परत कपडे वगैरे धुणं, सगळी कामामुळे वेळच व्हायचा. त्यामुळं किती दिवस झाले मी म्हणत होते की ते अपडेट तुमच्यापर्यंत पोचवायची, पण ते काय शक्य झालं नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपलं चॅनल खूप छानरित्या मॉनिटाईज झालं. म्हणजे अजिबात कोणतंच त्याला म्हणजे अडचण आली नाही मॉनिटाईज व्हायला. आणि चॅनल मॉनिटाईज होऊन 10-12 दिवस झाले आणि मला म्हणजे भीती वाटत होती, कारण हाफ मॉनिटाईज झालेलं माझं आता 1.5-1.5 महिने झालं, पण फुल मॉनिटाईज व्हाय नव्हतं. तर म्हणजे फुल मॉनिटाईजच्या बाबतीत खूप म्हणजे हे असते, भीती असते की कॉपीराईट येईल किंवा रियूज कॉन्टेंट म्हणून असं ऑप्शन येतो. म्हणजे आपण जर एक व्हिडिओ 2-3 वेळा टाकलेला असला तर तसा ऑप्शन येतो, पण तसं काय आपल्या चॅनलला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. लगेच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि हे सगळं तुमच्या साथीशिवाय, तुमच्या मदतीशिवाय अजिबात झालं नसतं. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आपले डॉलर पण आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जास्त काय व्हाय नाही, पण व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशीची कमाई फक्त 14 रुपये होती आपली. आणि आजच्या दिवशी, आज मला वाटते 10 दिवसाने 373 रुपये काय तर आपले जमा झालेले आहेत. अशा पद्धती म्हणजे 3-4 डॉलर आपले आतापर्यंत जमा झालेले आहेत. $10 झाल्यानंतर आपल्याला पिन येतो तो, म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशन आणि ID व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी. मग त्यावेळी आपल्याला पिन येतो आणि त्यानंतर मग आपलं खरं म्हणजे बँक अकाउंट वगैरे त्याला जोडावं लागतं. तर पहिली पायरी तर आपली पूर्ण झालेली आहे. महत्त्वाची पायरी होती ती पूर्ण झालेली आहे आणि इथून पुढे पण होणार व्यवस्थित, कारण तुमच्या सगळ्यांची साथ आहे आणि इथून पुढे पण तुमची साथ अशीच राहील. कारण की आतापर्यंत तुम्ही खूप छानरित्या मला सपोर्ट दिलेला आहे आणि असा सपोर्ट इथनं पुढं पण तुम्ही नक्की देणार. आणि महाराज माझ्या पाठीशी कायम आहेत, कारण वेळोवेळी मला ती प्रचिती आलेली आहे महाराजांची. त्यामुळे महाराज पण आपल्या पाठीशी नक्कीच असणार. तर ही अपडेट तुम्हाला पोचवायची होती. मला खूप दिवस झाले, मला वाटते 8-10 दिवस, ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून मला बोलायचं होतं तुमच्यासोबत की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. असं मॉनिटाईज होईपर्यंत खूप म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात इथपर्यंत यायला. आणि या कष्टात माझे मिस्टर असतील किंवा माझा मुलगा असेल, त्यांनी दोघांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिलाय. कारण घरच्यांच्या सपोर्ट शिवाय तुम्ही कोणतंच काम करू शकत नाही. घरात एकी पाहिजे, घरात सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि सोशल मीडियावर काम करायचं एका स्त्रीने म्हणजे घरात खूप प्रेशर असतं, लक्षात ठेवा. एकेकांच्या घरात चालत नाही, म्हणजे तू व्हिडिओ टाकायचं नाही, तू हे करायचं नाही, ते करा. आणि फेस तर दाखवण्यासाठी स्त्रियांसाठी खूप बंधनं असतात की तू फेस दाखवून काम करायचं नाही असं असतात. पण आमच्यात तसं काय नव्हतं. मिस्टरांचं थोडं म्हणजे सुरुवातीला त्यांना जरा कसतर वाटत होतं व्हिडिओ टाकताना, कारण की त्यांचे मित्र वगैरे बघायचे. आणि मग काय तर कसं असतं, 10 लोक जर चांगले असेल तर त्यात एखादा माणूस कसना काहीतरी म्हणजे म्हणणारा वगैरे असतोच.
तर तसं त्यांच्या बाबतीत पण झालेलं. त्यामुळे मग ते थोडे दिवस त्यांनी हे केलं, विरोध केला त्यांनी, पण नंतर ना म्हणजे त्यांना जसं कळायला लागलं त्यातलं, तर कसं असतं माहीत नसलं की माणसांना त्यातलं काही माहीत नसलं की ते एक वेगळं त्यांना हे वाटतं. म्हणजे आपल्याला त्यातलं काहीच माहीत नाही, पण एक स्त्री व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियावर टाकते म्हणजे ते वेगळं वाटतं पुरुषांना. पण नंतर त्यांना त्यातलं गांभीर्य कळायला होते. मग काय नाही म्हटले, स्वतः आता ते सुद्धा व्हिडिओत येतात, बोलतात. आणि श्री तर काय पहिल्यापासून तो शूट केलेला आहे, कारण की स्टँड सुद्धा माझ्याकडे मोबाईलचं नव्हतं. आणि मध्यंतरी माझे 5-6 महिने व्हिडिओ गॅप पडले, नाही तर आपलं चॅनल त्याच वेळी मोनेटाईज झालं असतं. कारण की मोबाईल खराब झाल्यामुळे टाकलेच नाहीत व्हिडिओ, नाहीतर त्यावेळेस मग व्यवस्थित झालं असतं. आणि ज्या ताईंना यूट्यूब चॅनल नवीन चालू करायचं आहे त्यांना सांगेन मी, कारण की आता त्यांनी शॉर्टची पॉलिसी खूप चांगली काढलेली आहे बघा. आणि यूट्यूब हा प्लॅटफॉर्म आपल्या गृहिणींसाठी खूप चांगला आहे, स्त्रियांसाठी खूप चांगला आहे. कारण की एकेकांना कसं असतं, बाहेर जाऊन देत नाहीत, घराच्या बाहेर जाऊन तू काय करायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही असं असतं. त्याच्यानं फेस दाखवायला सुद्धा म्हणजे घरातली परमिशन असेल तर त्यांनी कुकिंगचं चॅनल, रेसिपी चॅनल चालू करू शकता, किंवा टिप्सचं, किचन टिप्स असतील, कोणत्याही टिप्स असतील तर त्याचं चॅनल चालू करून सुद्धा तुम्ही घरात बसून पैसे मिळवू शकता. यूट्यूब खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी. आणि खरं थोडं मेहनत सुद्धा असते, थोडी स्ट्रगल असते. लोक आजूबाजूची थोडी बोलतात, नावं ठेवतात, आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि कसं असतं, आपल्याजवळ मेन म्हणजे हे पाहिजे, थांबण्याचं स्टॅमिना पाहिजे, लक्षात ठेवा. आता मी जवळजवळ 3 वर्ष काम केलं, म्हणजे निस्वार्थी काम यावर केलं तर त्यातनं तुम्हाला फायदा होणार. दम पाहिजे आपल्याजवळ, नाही तर लगेच आज मी व्हिडिओ टाकला आणि उद्याला माझा व्हिडिओला म्हणजे व्ह्यूज आले नाहीत, व्हायरल झाले नाही, सबस्क्रायबर वाढले नाहीत, असं चालत नाही. तरी सुद्धा आता शॉर्टची पॉलिसी त्यांनी खूप चांगली काढलेली आहे. शॉर्ट म्हणजे आधी कसं होतं, थोडा वेळ तर बघणारा आपल्या व्हिडिओवर थांबावं लागत होतं, त्यावेळी तो व्ह्यूज पकडत होते ते. पण आता तसं नाही आहे, जरी आपला व्हिडिओ असा ढकलला तरी पण व्ह्यूज ते पकडतात. त्यामुळे यूट्यूबने खूप छान पॉलिसी ती काढलेली आहे. त्यामुळं भरपूर जणांचे चॅनल आता मोनेटाईज झालेले आहेत बघा, त्या पॉलिसीमुळे, शॉर्टच्या पॉलिसीमुळे. कारण शक्यच नव्हतं 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज पूर्ण करणं शक्य नव्हतं. एक वेळ सबस्क्रायबर तुमचे पूर्ण होत होते, पण व्ह्यूज पूर्ण होत नव्हते. 10 मिलियन शक्यच नव्हतं. पण आता त्यांनी पॉलिसी चांगली काढल्यामुळे ते सगळ्यांना पॉसिबल झालेलं आहे. त्यामुळं कोण नवीन चॅनल चालू करणार असतील तर ते त्या ताईंनी आत्ता ह्या काळामध्ये, ह्या पिरियडमध्ये चालू करावं. कारण आता यूट्यूबसाठी खूप चांगला स्कोप आहे, खूप चांगलं म्हणजे नवीन यूट्यूबर जे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी यूट्यूबनं चालू करून दिलेली आहे. तर त्याचा लाभ आपण घ्यावा. ज्यांची इच्छा आहे मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचा तर त्यांनी चालू करा. शॉर्ट टाकत गेला तुम्ही तर त्यातनं सबस्क्रायबर, एक व्हिडिओमध्ये पण 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला लागलेत बघा. म्हणजे एवढे व्ह्यूज यायला लागलेत आता शॉर्टला. त्यामुळं शॉर्ट टाकायला सुरुवात करा तुम्ही सुरुवातीला, आणि नंतर ना मग चॅनल मोनेटाईज झाल्यावर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकला तर चालतं. शॉर्टमध्ये पैसे जास्त मिळत नाहीत, पण लॉंगमध्ये मिळतात. पण लॉंग व्हिडिओ पण तसं केले पाहिजेत, आणि ते व्हिडिओ तसे आपले व्हायरल झाले पण पाहिजेत. आता माझ्या तर लॉंग व्हिडिओला सांगते मी, 400 व्ह्यूजला 1 रुपया त्यांनी दिलेला आहे. मग विचार करू शकता तुम्ही, म्हणजे यूट्यूबला किती पैसे मिळत असतील. आणि शॉर्टला म्हटला तर 30-40 हजार व्ह्यूजला त्यांनी 4 का 5 रुपये दिलेले आहेत. म्हणजे इतकं, म्हणजे आता सुरुवात आहे म्हटल्यावर कमीच दिलेले आहेत. बघूया पुढं वाढतील आणि वाढणारच. आणि पहिल्या दिवशी तर 14 रुपये दिलेले, आणि दुसऱ्या दिवशी 35 रुपये काय तर झाले, म्हणजे डबल झाले त्याच्या. आणि नंतर तिसऱ्या दिवशी 69 रुपये, असं वाढत इन्कम आपलं आतापर्यंत 373 रुपये का 74 रुपयेपर्यंत गेलेला आहे. आज 10वा दिवस काय तर आहे. तर अशा पद्धतीने आता $10 ज्यावेळी होतील त्यावेळी पिन येईल, त्यावेळी पण ती अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईल. आणि ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांनी नवीन चॅनल चालू करा. आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत खूप चांगला सपोर्ट दिला, आणि इथनं पुढं पण असा सपोर्ट द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार, कारण की
खूप छान तुम्ही सर्वांनी साथ दिली। शॉर्टला माझ्या शॉर्ट व्हिडिओ मी टाकले आता 2 महिन्यात, त्यात खूप व्हायरल झाले शॉर्ट व्हिडिओ। मोटिवेशनल व्हिडिओ होते काही त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला। सासू सुनेवरनं, परत नवरा बायकोवरनं, असं भाऊ बहीण यांच्यावरनं, आई वडील यांच्यावरनं व्हिडिओ होते मोटिवेशनल। खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले। ते जवळजवळ 3 मिलियन 2 मिलियन अशा पद्धतीने ते व्हिडिओ व्हायरल झाले। त्यातच माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे। नाही तर वॉच टाईम कंप्लीट करायचा म्हणतात आपल्याला अजून 1 वर्ष लागलं असतं, कारण माझा पाठीमागचा जो वॉच टाईम होता तो गेलेला होता। 2000 तास वॉच टाईम माझा गेलेला आणि आता 3000 पर्यंत वॉच टाईम होत आलेला माझा। तर अजून 1000 वॉच टाईम बाकी होता, त्यामुळे आणखीन 1 वर्ष तर नक्कीच लागलं असतं त्याला, पण शॉर्टमुळे ते पॉसिबल झालं। त्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, कारण तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बघितलेच नसते तर मी इथपर्यंत आले नसते। चला, पुढचे अपडेट पण मी तुम्हाला नक्कीच देईन। आणि चॅनल मोनेटाईज कसं करायचं, काय करायचं याची माहिती पाहिजे असेल तरी पण कमेंट करा। आणि नक्कीच चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ आवडला असल्यास, माहिती आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। कमेंट करत जावा, कारण की व्हिडिओ बघण्याच्या नादात कमेंट करणं, लाईक करणं विसरून जातं। तर तुमच्या कमेंट लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जावा। चला पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।